मात्र वाट पाहावी लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू 21 धावाचा असताना आता मात्र जगदीश माची या ठिकाणी बाद होत आहेत आणि विकेटची हॅट्रिक देखील पाहायला मिळते. 2 मात्र रनआउट आपल्याला पाहायला मिळते. यस या ठिकाणी आपण पाहतोय 20 फूटचे सर्वेसर्वा अनिकेत राऊत देखील या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम सर, तुमचं देखील आयोजकांच्या वतीने व मी स्वतः संतोष पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अनिकेत राऊत आपल्याला पाहायला मिळेल. नऊ चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ जर पाहिला तर अजूनही बॅलन्सिंग पाहायला मिळतोय सामना. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये स्क्रीनवर आपण पाहू शकता 9 चेंडू 21 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. जर विचारला तर अक्षय येतोय नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. हा देखील बाद होईल. जबरदस्त आता मात्र विकेटची हॅट्रिक साध्य केली जाते. ऑन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव ज्या पद्धतीने जल्लोष केलं जातोय पहा स्क्रीनवर आपल्याला कसं जल्लोष केलं जातोय. गौरवच्या माध्यमातून मात्र जबरदस्त जल्लोषबाजी. विकेटचं पतन जर पाहिलं तर आतापर्यंत 6 गडी बाद झालेले आहेत. 36 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 21 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. परेश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी मात्र सज्ज होताना आणि तो देखील बाद. आणखीन विकेटचं पतन होताना 4 चेंडूवर 4 गडी. नक्कीच एक रनआउटचा मात्र विकेट भेटला होता. तर जबरदस्त मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी षटक पाहिलं जातंय गौरवचं. 5 चेंडू मध्ये 5 विकेट्स. एक मात्र रनआउटचा विकेट्स पाहायला मिळाला. मात्र विकेटची हॅट्रिक या ठिकाणी साध्य केली जाते. गौरव घरत आपण पाहतोय.